नमस्कार ट्रेनीज. ITI सेकंड इयरच्या या अत्यंत महत्त्वाच्या मास्टर क्लासमध्ये मी तुमचा चीफ इंजिनियर स्वागत करतो. आज आपण डीसी मशीन या चॅप्टरमधल्या पॅरलल ऑपरेशन ऑफ डीसी जनरेटर्स या एकदम क्रिटिकल विषयावर बोलणार आहोत. बघा, हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये बरं का, हे थेट प्लांटमध्ये फील्डवर वापरलं जाणारं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर मग सुरू करूया. आजच्या या सेशनचा अजेंडा एकदम क्लिअर आहे. आपण पाहणार आहोत पॅरलल ऑपरेशनची गरज काय, जोडणीसाठी कोणत्या अटी आहेत, जनरेटरचे प्रकार आणि त्यांचं वर्तन, 4 स्टेप जोडणी प्रक्रिया, फ्लोटिंग आणि लोड शेअरिंग कसं काम करतं, आणि शेवटी तांत्रिक पडताळणी. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. पॅरलल ऑपरेशनची गरज. आपल्याला एकापेक्षा जास्त युनिट्स का लागतात? आता विचार करा, आजच्या काळात मोठ्या पॉवर सिस्टम्स कधीही एकाच महाकाय मशीनवर का अवलंबून नसतात. डावीकडे बघा, एक सिंगल लार्ज जनरेटर दिसतोय. समजा हा जनरेटर एका मोठ्या हॉस्पिटलला सप्लाय देतोय आणि अचानक त्यात काही तांत्रिक बिघाड झाला. काय होईल? साहजिकच सगळीकडे अंधार पसरेल, सिस्टम ठप्प होईल. पण उजवीकडे बघा, पॅरलल ऑपरेशनमध्ये अनेक लहान युनिट्स एकत्र काम करतायत. या ग्रिडमध्ये एक जनरेटर जरी बंद पडला तरी बाकीचे युनिट्स सप्लाय चालूच ठेवतात. हीच तर खरी सिक्युरिटी आहे. पॅरलल ऑपरेशन्सचे हे 5 मुख्य फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्लायची कंटिन्युटी. त्यानंतर येते चांगली कार्यक्षमता, लवचिकता आणि इझी मेंटेनन्स. आता समजा एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये एका जनरेटरचं मेंटेनन्स काढायचं आहे, तर आपण त्याला आरामात आयसोलेट करू शकतो. आणि विशेष म्हणजे यामुळे प्लांटची कुठलीही असेंब्ली लाईन थांबत नाही. एकदम प्रॅक्टिकल, राईट? आता वळूयात दुसऱ्या भागाकडे. जोडणीसाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत, कुठल्याही इक्विपमेंटला हात लावण्याआधीचे हे कडक नियम. बघा, फील्डवर काम करताना सुरक्षेशी कुठलीही तडजोड चालत नाही. 2 जनरेटर्स पॅरलल जोडण्यापूर्वी या 4 अटी पूर्ण व्हायलाच पाहिजेत. पहिली, सेम व्होल्टेज. दुसरी, आयडेंटिकल पोलॅरिटी. तिसरी, सेम आर्मेचर रेझिस्टन्स. आणि चौथी, मशीनचा प्रकार सेम असला पाहिजे. हे नियम म्हणजे नॉन नेगोशिएबल आहेत. हे पाळले नाहीत ना, तर एवढं भयंकर शॉर्ट सर्किट होईल की संपूर्ण सिस्टीम जळून खाक होऊ शकते. आता हे सगळं प्रॅक्टिकली कसं बघायचं? इथे व्होल्टमीटरच्या आकृतीत बघा. जनरेटरचा आउटपुट व्होल्टेज आणि नो लोड व्होल्टेज बस बारशी अगदी तंतोतंत जोडलं पाहिजे. डायग्राममध्ये क्लिअर दिसतंय की पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला आणि नेगेटिव्ह टर्मिनल नेगेटिव्हला जोडलं पाहिजे. यालाच सेम पोलॅरिटी म्हणतात. आणि हो, शंट जनरेटरसोबत शंटच हवा. हे नियम नुसते पुस्तकात वाचायचे नाहीये, तर काम करताना मीटरवर तपासायचे असतात. पण आता प्रश्न पडतो की हे जनरेटर्स जोडायचे कुठे? तर इथे बघा, हा आहे बस बार. ही जी जाड तांब्याची पट्टी दिसते ना, हा संपूर्ण पॉवर प्लांटचा मुख्य कणा आहे. हा बसबार सर्व जनरेटर्सना एकत्र बांधून ठेवतो, सिस्टमच्या वेगाशी जुळवून घेतो आणि लोड अगदी समान विभागतो. तिसरा भाग, जनरेटरचे प्रकार आणि त्यांचं वर्तन. वेगवेगळ्या मशीन्स बसबारला जोडल्यावर कशा रिॲक्ट करतात ते पाहूया. ही टेबल बघा, डायग्नॉस्टिक मॅट्रिक्स. यात एकदम क्लिअर दिसतंय की डीसी शंट जनरेटर हा सर्वात स्टेबल आहे. त्याला कुठल्याही इक्वलायझरची गरज पडत नाही. पण डीसी सिरीज आणि डीसी कंपाऊंड जनरेटर्स खूप अनस्टेबल असतात. त्यामुळं त्यांना सुरक्षितपणे चालवण्यासाठी इक्वलायझर बार लावणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच शंट जनरेटरला पॅरलल ऑपरेशनसाठी सर्वात सेफ मानलं जातं. या डायग्राममध्ये बघा, जोडणी किती सोपी आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल थेट पॉझिटिव्ह बसबारला आणि निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह बसबारला जोडलंय. यात लोड शेअरिंग अगदी बॅलन्स्ड असतं आणि व्होल्टेज इम्बॅलन्सचा धोका जवळजवळ नसतोच. पण मित्रांनो, डीसी सिरीज जनरेटरच्या बाबतीत खूप सावध राहावं लागतं. इथे एक धोक्याचं चक्र किंवा एंडलेस लूप तयार होऊ शकतो. जर चुकून एका जनरेटरचा EMF वाढला तर तो सगळा लोड स्वतःवर घेतो आणि दुसऱ्या जनरेटरचं फील्ड कमकुवत झाल्यामुळे तो जनरेटर चक्क मोटर म्हणून उलटं फिरू लागतो. हा प्रकार सिस्टमसाठी खूप डेंजरस ठरू शकतो. मग यावर उपाय काय? तर इक्वलायझर बार. इथे चित्रात ज्या हिरव्या बाणांनी दाखवल्या ना, तो हा बार आहे. हा बार दोन्ही मशीन्सच्या करंटला बॅलन्स करतो, ज्यामुळे एखादी मशीन अचानक मोटर बनत नाही आणि ते धोक्याचं चक्र तिथेच थांबतं. आता डीसी कंपाऊंड जनरेटरचा विचार केला तर त्याचं रायझिंग कॅरेक्टरिस्टिक थोडा प्रॉब्लेम करतं. ग्राफमध्ये दिसतंय तसं जसा लोड करंट वाढतो तसं टर्मिनल व्होल्टेजही वाढतं. यामुळे एक जनरेटर दुसऱ्याचा लोड स्वतःकडे खेचून घेतो आणि सर्किट ब्रेकर ट्रिप होऊ शकतो. म्हणूनच इथेही इक्वलायझर बार मस्ट आहे. चला, आता चौथा भाग, आपली 4 स्टेप कनेक्शन प्रोसेस. आपण हे प्रॅक्टिकली कसं करणार ते बघूया. प्लांटमध्ये जनरेटर ऑनलाईन आणण्याची हीच एकमेव सुरक्षित पद्धत आहे. पहिली स्टेप, प्राइम मूव्हरला त्याच्या रेटेड स्पीडपर्यंत गती द्यायची.
दुसरी स्टेप, फील्ड सर्किटचा स्विच ऑन करून एक्सायटेशन सुरू करायचं. तिसरी आणि सर्वात क्रिटिकल स्टेप, जनरेटरचं व्होल्टेज बस बारच्या व्होल्टेजशी तंतोतंत मॅच करायचं. आणि हे सगळं ओके असेल तरच चौथी स्टेप, मेन स्विच क्लोज करून जनरेटर बस बारला जोडायचा. भाग 5, फ्लोटिंग आणि लोड शेअरिंग. स्विच तर क्लोज केला, पण पुढे काय? मेन स्विच क्लोज केल्यावर जनरेटर लगेच पॉवर द्यायला लागतो का? अजिबात नाही. या अवस्थेला फ्लोटिंग स्टेट म्हणतात. जनरेटर बसबारला जोडलेला असतो, फिरतही असतो, पण पॉवर 0 सप्लाय करतो. हे अगदी एखाद्या ट्रॅकवरच्या धावपटूसारखं आहे. तो जागेवरच जॉगिंग करून वॉर्मअप करतोय, तयार आहे, पण अजून त्यानं धावायलाच सुरुवात केलेली नाही. हे तराजूचं चित्र बघा, एकदम परफेक्ट उदाहरण. फ्लोटिंग का होतं? कारण जनरेटरने तयार केलेलं EMF आणि बसबारचं व्होल्टेज दोन्ही अगदी सेम असतात. E=V. दोन्ही पारडी समान असली की मीटरवर करंट 0 दाखवतो. जनरेटर कुठलाही लोड उचलत नाहीये, तो परफेक्ट बॅलन्समध्ये उभा आहे. मग या जनरेटरला कामाला कसं लावायचं? तर इथे येतं डायनॅमिक लोड शेअरिंग. हे 2 घोड्यांनी एक गाडी ओढण्यासारखं आहे. ज्याने जास्त जोर लावला तो जास्त भार ओढणार. करंट मिळवण्यासाठी आपल्याला फील्ड एक्सायटेशन वाढवून जनरेटरचा EMF बस बारच्या व्होल्टेजपेक्षा थोडा जास्त करावा लागतो. असं केलं की मीटरची सुई पुढे जाते आणि जनरेटर लोड घ्यायला सुरुवात करतो. चला तर मग आता शेवटचा भाग, तांत्रिक पडताळणी. आपण जे काही शिकलो ते आता तपासून पाहूया. भारत स्किल्सचे काही महत्त्वाचे प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, पॅरलल ऑपरेशनचा सर्वात मोठा फायदा कोणता? आणि दुसरा, लोड शेअरिंग सुरक्षितपणे कंट्रोल करण्यासाठी आपण कोणता घटक ॲडजस्ट करतो? जरा विचार करा आणि उत्तर तयार ठेवा बरं का. आणि ही आहेत अचूक उत्तरे. जर तुम्ही विचार केला असेल की सप्लायमध्ये खंड पडत नाही आणि इंड्युस्ड EMF ॲडजस्ट करावा लागतो, तर एकदम बरोबर. हे तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आपण शंट जनरेटर का वापरतो आणि फ्लोटिंग म्हणजे काय हे आता तुम्हाला पक्कं समजलंय. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा ट्रेनीज, आज आपण जे DC जनरेटरचं पॅरलल ऑपरेशन शिकलो तो उद्याच्या मॉडर्न पॉवर ग्रिडचा पाया आहे. हे फक्त इंजिनिअरिंगचं एक चॅप्टर नाही आहे, तर स्मार्ट पॉवर सिस्टम्सची ती गरज आहे. हे नॉलेज वापरून आपण भविष्यातले पॉवर नेटवर्क्स अधिक सेफ आणि एफिशियंट कसे करू शकू याचा तुम्ही नक्की विचार करा. प्रॅक्टिकल गोष्टींवर फोकस ठेवा, प्रॅक्टिस करत राहा. आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये.